देशभरात स्वातंत्र्य दिनाचा माहोल रंगायला सुरुवात झाली आहे। पंतप्रधानांच्या आवाहनानंतर भाजपच्या तिरंगा यात्रा सुरू झाल्यात। त्यात यंदाचं लाल किल्ल्याचं ध्वजारोहण खास असेल, कारण यावेळी प्रथमच राष्ट्रध्वज फडकवण्यापूर्वी वंदे मातरमचे सूर लाल किल्ल्यावरून ऐकायला मिळतील। मात्र या राष्ट्रीय गीताची सर्व 6 कडवी गाण्यावरून वादनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। यावर कुणाचं काय म्हणणं आहे, बघूया हा स्पेशल रिपोर्ट। वंदे मातरम 1780 साली लिहिलेली राष्ट्रभक्ती जागृत करणारी ही संस्कृत मिश्रित बंगाली कविता। बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या या गीताला यंदा 150 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यानिमित्तानं यंदाच्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर प्रथमच वंदे मातरमचे सूर निनादणार आहेत। त्यासाठी 80 वर्षात प्रथमच लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण कार्यक्रमाचा क्रमही बदलण्यात आलाय। This is the first time we are doing it with that sequence. The sequence is that he arrives on the rampart, then the national song is played and everybody keeps standing. Thereafter he unfurls the flag and the national anthem is played. याखेरीज यंदाच्या लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाची थीमही वंदे मातरमवर बेतलेली असेल। मात्र अखंड वंदे मातरम धर्मनिरपेक्षतेला छेद देणारा असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी या निर्णयावर आक्षेप घेतलाय। वंदे मातरम का जब सवाल आया संविधान सभा में, तो सरदार पटेल की अध्यक्षता में एक कमेटी बनी और उसमें फैसला हुआ कि शुरू के 2 छंद हैं वो गाए जाएंगे। शेष जो छंद हैं उनमें जहाँ देवी देवताओं की स्तुति है उनको नहीं गाया जाए, क्योंकि कंट्रोवर्शियल है। और वंदे मातरम की थीम पर ही हमारा 80वां स्वतंत्रता दिवस होगा। उसी थीम पर पूरी झांकियां बनेंगी और ये गीत फिर से एक बार देश में कि जो हमारा देश प्रथम का जो नारा है उसको साबित करेगा और जन जन तक देशभक्ति की भावना पैदा करेगा। राज्यातही यावरून राजकारण रंगलं असून संजय राऊतांनी केंद्राच्या निर्णयावर टीका केली आहे। क्या हो गया, पहली बार किधर बोला? इस देश में वंदे मातरम की शुरुआत तो कांग्रेस के काल से हुई है ना। कांग्रेस के अधिवेशन में पहली बार ये वंदे मातरम गाया है। ये नाटक बंद करो, बोलो मोदी को, ये नौटंकी बंद करो। आपका वंदे मातरम से कोई संबंध नहीं है। जो लोग देश के स्वातंत्र्य मिलने के बाद 50 साल तक अपने कार्यालय पर तिरंगा नहीं फहराते, वह वंदे मातरम गाने का नौटंकी कर रहे हैं क्या? हमें मत सिखाइए देशभक्ति, आपसे सीखने की ज़रूरत नहीं है। लाल किल्ल्यावरून वंदे मातरम पहिल्यांदा देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री वंदे मातरम त्या ठिकाणी म्हणणार आहेत। हे ऐतिहासिक आहे आणि हे देशभक्ती राष्ट्रभक्ती चेतवणारा हा क्षण असेल। मी स्वागत करतो। तमाम 140 कोटी जनता याचं स्वागत करेल। लाल किल्ल्यावर वंदे मातरम गीत वाजवण्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच सत्ताधारी पक्षांनी वातावरण निर्मिती सुरू केली आहे। मंगळवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मंगल मिलन बैठकीत पंतप्रधानांसह सर्वांनी तिरंगा फडकवत वंदे मातरमच्या घोषणा दिल्या। शिवाय सर्व शासकीय कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम गाण्याचे निर्देश केंद्रानं जुलै महिन्यातच दिले। त्यावरून आता तामिळनाडूत वेगळंच राजकारण रंगलंय। तमिळनाडूचं राज्यगीत तमिळ थाई वास्तू हे वंदे मातरम आणि जनगण मनच्या आधी गायलं जाईल असा ठराव विधानसभेने संमत केलाय। मुख्यमंत्री विजय जोसेफ यांनी मांडलेल्या या ठरावाला डीएमके आणि एआयडीएमकेनेही पाठिंबा दिला आहे। तमिळ ही राज्याची केवळ भाषा नसून जीवनवाहिनी आहे अशी भावना यावेळी विजय यांनी बोलून दाखवली। विशेष म्हणजे एका विद्यापीठामध्ये राज्यगीत हे 3ऱ्या क्रमांकावर गायल्या गेल्यामुळे निर्माण झालेल्या वादाचीही या ठरावाला पार्श्वभूमी आहे। दुसरीकडे केरळच्या तिरुवनंतपुरमचे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी आपल्या एक्स पोस्टमधून वेगळाच मुद्दा मांडलाय। मी राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत या दोन्हीचा सन्मान करतो। पहिल्याची 2 कडवी आणि संपूर्ण राष्ट्रगीत म्हणू शकतो, पण कट्टरपंथीयांनी दुर्लक्षित केलेल्या एका तांत्रिक अडचणीकडे मी लक्ष वेधू इच्छितो। मानवी स्वभाव। जनगण मन म्हणताना साधारणतः 52 सेकंद मन एकाग्र केलं जातं। राष्ट्रीय गीत हे 3 मिनिटं 10 सेकंदांचं आहे।
तामिळनाडूत राज्यगीत 2 मिनिटं गायलं जाईल. प्रत्येक कार्यक्रमात सुरुवातीला आणि शेवटी सुमारे 6 मिनिटं लोकांना सन्मानानं उभं राहावं लागेल. अधिकची 12 मिनिटं. मग आता सन्मान आणि संयमासाठीही कायदा करणार का, असा खोचक सवाल थरूर यांनी विचारलाय. 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात गाजलेल्या वंदे मातरम ह्या घोषणेची नंतर अजरामर कविता झाली. आनंद मठ कादंबरी आणि चित्रपटाच्या माध्यमातून एक अत्यंत लोकप्रिय गीत तयार झालं. संपूर्ण वंदे मातरमची सक्ती आणि त्यावरून रंगलेल्या राजकारणानंतरही या गीताची गोडी आणि त्यातून मिळणारी देशभक्तीची प्रेरणा कमी होणार नाही. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.